बातमी बीडमधली आहे। बीडच्या आष्टीतून धक्कादायक घटना समोर आलेली आहे। आष्टीत अज्ञातांनी आंब्याची तब्बल 200 झाडं तोडलेली आहेत। शेतकऱ्यांनी पोलिसांकडे या घटनेनंतर धाव घेतली आहे। झाडं तोडणाऱ्या अज्ञातांवर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरते आहे। पोलिसांकडून आरोपींचा अद्यापही शोध सुरू आहे। माझा गट नंबर 326 मध्ये आंब्याचा बाग जे 8-10 वर्षापूर्वी मी लावलेला आहे आणि तो आंब्याचा बाग परवा शनिवारी रात्री 8 ते सकाळी 5च्या दरम्यान एक पूर्ण 200 झाडं तोडून टाकलेले आहेत आणि माझं खूप मोठं नुकसान केलेलं आहे। तरी याची वन विभागाने व महसूल विभागाने याची दक्षता घेऊन चौकशी करून मला ह्याचे नुकसान भरपाई देण्याचा प्रयत्न करावा ही माझी विनंती आहे। 200 झाडं तोडून टाकलेले आहे हे प्रत्यक्षात दिसत आहे सगळं। मी काल पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद केलेला आहे 427 खाली। तरी त्याची खोल चौकशी करून माझे ह्याचा शोध लावून ज्यांनी काही अज्ञात यांनी केलं असेल त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी विकास माने यांच्याकडून। विकास, काय अधिक माहिती आहे या सगळ्या संदर्भात? लागवीजी, निश्चित आपण पाहू शकता की अतिशय धक्कादायक अशी ही घटना आहे। कारण की मध्यरात्रीच्या सुमारास हा जो शेतकरी आहे, आधुनिक शेती करतात हे शेतकरी, त्यांचीच जवळपास 200 जी काही फळबागाची जी झाडं होती आंब्याची ती तोडण्यात आलेली आहे आणि ही पूर्व महिन्यापासून काही भांडणं होती का असं देखील सांगितलं जात आहे। आणि दरम्यान या शेतकऱ्याने आता पोलिसांमध्ये धाव घेतलेली आहे। पोलीस आता या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास जे आहे ते करत आहेत। आष्टी तालुक्यातील खडकत हे गाव आहे आणि याच गावातनं ही सगळी घटना जी आहे ती समोर आल्याचं पाहायला मिळत आहे। हा जो संबंधित शेतकरी आहे तो आधुनिक शेती करतो। जवळपास 10 वर्षांपूर्वी त्यांनी याची जी आंब्याची बाग आहे ती लावली होती आणि त्याचं पीक जे आहे ते देखील ते घेत होते। परंतु जे काही अज्ञात व्यक्ती आहेत त्यांनी ही झाडं जी आहेत ती अक्षरशः तोडून टाकलेली आहेत। 200 झाडं आहेत आणि त्यामुळेच या शेतकऱ्यासमोर एक संकट उभं ठाकलेलं आहे। दरम्यान या संपूर्ण प्रकरणाचा आता आष्टी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार जी आहे ती प्रक्रिया सुरू आहे आणि आष्टी पोलिसातलाच आता याचा जो अधिक तपास आहे तो केला जातोय। परंतु ही झाडं का तोडण्यात आली, काय नेमकं कारण आहे हे अद्याप समजू शकलेलं नाहीये। परंतु पोलीस सध्या याचा तपास करतात आणि शेतकरी हतबल असल्याचं पाहायला मिळत आहे। लागवीजी, विकास, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाच्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।